मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून कोर्टाने आता पुन्हा सरकारला जाबल्याची माहिती समोर येते की तुम्हाला शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही आहेत आणि महिलांच्या योजनेसाठी तुम्ही पैसा खर्च करता। कशा प्रकारे बघता येईल? कोर्टामध्ये कशा प्रकारे महाराष्ट्र शासनाची बाजू मांडण्यात आली याच्याबद्दल मला कल्पना नाही, कारण आपण सांगितल्यानंतर आज मी दिवसभर मीटिंगमध्ये होतो, मी हे सर्व तपासून बघेन। परंतु एक गोष्ट सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना पैसे देण्यामध्ये महाराष्ट्र शासन कधीही कमी पडलेलं नाही आहे आणि कमी पडणार नाही। आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये विमा देणारं संपूर्ण देशामधलं एकमेव सरकार महाराष्ट्र सरकार आहे आणि जवळ 8,800 कोटीच्या आसपासचा प्रीमियम हा महाराष्ट्र शासन भरत असतं। आणि त्याच्याचबरोबर ज्यांना विम्याचा लाभ मिळत नाही अशा शेतकऱ्यांच्या मागे सुद्धा महाराष्ट्र शासन ठामपणे उभा आहे। आणि योग्य ती माहिती कदाचित न्यायालयासमोर पोचली नसेल किंवा एखाद्या विशिष्ट केसमध्ये काही देण्यामध्ये दिरंगाई झाली असेल तर या संदर्भातलं हे कॉमेंट असू शकतं। आम्ही त्याचा आदर करतो आणि शेतकऱ्यांच्या मागे महाराष्ट्र शासन ठामपणे उभा आहे याची मी आपल्या सर्वांना खात्री देतो। मार्मिकच्या वर्धापन दिनानिमित्त आज उद्धव ठाकरे बोलत असताना त्यांनी टीका केलेली आहे की उद्या मार्मिकवरती सुद्धा कोणीतरी दावा सांगू शकतो। एकंदरीत एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षावरून चिमटा काढण्याचा प्रयत्न दिसतो आहे। एक गोष्ट अशी आहे की दावा करायचाच असता तर त्या पक्षाच्या 50 कोटीवर दावा केला असता। एका मिनिटात जो मनुष्य चेक लिहून देतो की तुमच्या कुठल्याही संपत्तीमध्ये मला रस नाही, मला फक्त बाळासाहेबांचे विचार पाहिजेत, हिंदुत्व पाहिजे, असं तडफदारपणे सांगणाऱ्या आमच्या मुख्यमंत्र्यांवर अशा तऱ्हेने बोलणं अयोग्य आहे असं मला वाटतं। जी मार्मिकची कुंचले आहे त्या कुंचल्याची आज मशाल झालेली आहे आणि त्याची धग आता तुमच्या बुडाला लागेल असं थेट इशारा पण त्यांनी दिला। हे बघा, त्यांनी बोललेल्या प्रत्येक गोष्टीवर आपण रिॲक्शन देण्याची काय आवश्यकता नसते। ते एक सन्माननीय नेते आहेत। ज्या पद्धतीने संजय राऊत बोलतात त्याच पद्धतीने जर उद्धव ठाकरे जी बोलायला लागले तर ते कितपत योग्य आहे याचा विचार त्यांनी स्वतःच केला पाहिजे। मी त्यांना हे शिकवण्याची आवश्यकता नाही। सुमित्रा पवारांना उभे करून बारामतीमध्ये मी खूप मोठी चूक केली अशी अजित पवारांनी स्टेटमेंट दिली। एक गोष्ट अशी आहे की अजितदादा या संदर्भात अशासाठी असं म्हणाले असते की त्याच्यामुळे सहानुभूती ही पवारसाहेबांच्या बाजूने वळली, कारण त्यांना असं वाटलं की पवारसाहेबांच्या या वयामध्ये बारामतीमध्ये संघर्ष उभा राहतोय, त्याच्यामुळे बारामतीच्या ज्या बाईट मी बघितलेल्या आहेत सर्वसामान्य लोकांच्या, त्याच्यामध्ये ते सांगत होते की लोकसभेला पवारसाहेब आणि विधानसभेला अजितदादा। याचा अर्थ अजितदादांच्याबद्दल प्रेम कमी झालेलं नाही, परंतु त्याच्याचबरोबर कुटुंबामध्ये झालेला संघर्ष हा कदाचित लोकांना आवडला नसेल आणि त्याच्यामुळे ते बोलत असले तरी एकच गोष्ट सांगायची आहे की कुटुंब वेगळं असतं आणि राजकारण वेगळं असतं। त्याच्यामुळे कौटुंबिक संबंध त्यांनी कायम ठेवावे असं आम्हाला सर्वांनाच वाटतं। त्याच्यामुळे रक्षाबंधन त्यांनी अवश्य चांगल्या तऱ्हेने त्यांचं पार पाडावं याच्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा। सर, रवी राणाने सगळे स्टेटमेंट दिली होती की जर तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर तुमच्या लाडकी बहिणी योजनेचे जे पैसे येणार आहेत ते थांबवले जाईल। रवी राणा ना तर पैसे पाठवत आहेत ना तर ते परत घेण्याचा त्यांना अधिकार आहे। ही योजना ही आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रामधल्या आपल्या भगिनींना दिलेली आहे आणि त्यांचं मत जे आहे की कायमस्वरूपी हे पैसे आपल्या भगिनींना मिळत राहिले पाहिजेत। त्यांनी जे स्टेटमेंट काढलं त्याच्यावर आज कॅबिनेट संपल्यानंतर चर्चासुद्धा झाली आणि अशा तऱ्हेचं स्टेटमेंट कोणीही काढता कामा नये असे स्पष्ट निर्देश हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिलेले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।